राज्यात वाढत्या शहरीकरणाच्या अनुषंगानं कायदा सुव्यवस्था राखण्यासह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभारण्याचं काम सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आज पुण्यात आधुनिक सीसीटीव्ही आणि कमांडर कंट्रोल प्रणालीचं उद्घाटनही झालं आहे। हे सीसीटीव्ही कॅमेरे केवळ छायाचित्रच काढणार नाहीत तर विश्लेषण देखील करणार आहेत, असं त्यांनी सांगितलं। पुण्यातील निर्मनुष्य ठिकाणं आता तंत्रज्ञानाच्या निगराणीखाली येणार आहेत। हे जाळं येत्या 2 महिन्यात कार्यरत होईल, अशी माहिती त्यांनी दिली। मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस बोगदेव घाटाची अतिशय वाईट अशी घटना घडली, त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत, ज्या ठिकाणी लोक फिरायला जातात, चांगलं नयनरम्य अशा प्रकारचं तिथलं वातावरण असल्यामुळे पिकनिकला जातात, पण त्या सगळे स्पॉट एकाट आहेत, निर्मनुष्य अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत। आणि मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात आणि अशा सगळ्या स्पॉटचं पोलिसिंग करणं हे सोपं नाही आहे। आणि म्हणूनच आपण त्यावेळी आदेश दिला होता की असे सगळे ब्लॅक स्पॉट हे टेक्नॉलॉजिकली सर्व्हिलन्सच्या खाली आणा, आणि त्यातला पहिला बोगदेवचं काम आपलं झालेलं आहे। निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पुढच्या 2 महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल। पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्नही महत्त्वाचा असून यासाठी सर्वसमावेशक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उभारली जात आहे। यामुळे 503 चौकांमध्ये ही व्यवस्था उभी राहणार असल्याचं ते म्हणाले। पुण्यासाठी शहरी वाहतूक आराखडा तयार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते।